Hello student, good morning. Yesterday we have studied the grammar, noun, pronoun, verb, adverb, all these things and sentences we are given. आपण दिलेले प्रश्न होमवर्कसाठी दिले ते सोडवण्यासाठी. आत्ता पण होमवर्कसाठी देणार आहे आणि सोडवण्यासाठी देणार आहे. कंजक्शन आहे, नंतर कॉन्ट्राडिक्शन्स आहेत आणि प्रोनाऊन आहे. आता या ठिकाणी ग्रामर इंग्लिश फार महत्त्वाचं आहे सर्वांसाठी. प्रोनाऊन म्हणजे काय? इट इज यूज्ड इन अ प्लेस ऑफ नाऊन. इट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाऊन. या जागेवर, नाऊनच्या जागेवर प्रोनाऊन. मग काय एक्झाम्पल? प्रोनाऊनचे एक्झाम्पल काय? वी, ही, सी, दे, इट, यू एक्सेट्रा. हे सगळे प्रोनाऊनचे. वी, ही, सी, दे, इट, यू, इट इज. कंजक्शन काय? व्हॉट इज मीन बाय कंजक्शन? कंजक्शन इज अ सेंटेन्स विच जॉईन द वर्ड. म्हणजे आता ते मीन्स इट जॉईन द वर्ड. म्हणजे कंजक्शन जे आहे ते वाक्य जुळवतं, म्हणजे एकत्र करतं. एक्झाम्पल अँड, बट, ऑर असे आहेत बरेचसे शब्द. आणि मी तुम्हाला तो शब्द पण दिलेला आहे, वाक्य दिलेलं आहे होमवर्कसाठी. तर कोणतं लिहायचं? 2 दिलेले आहेत फिल इन द ब्लँकसाठी. पुढे कंसामध्ये 2 दिलेले आहेत, त्याच्यातला फक्त एक सिलेक्ट करायचा. नंतर इंटरजेक्शन हा फार आहे. कंजक्शन आणि इंटरजेक्शन 10वी 12वीला 100% पडतं. इंटरजेक्शन इट इज ए स्ट्रॉंग फिलिंग. इंटरजेक्शन इज ए स्ट्रॉंग फिलिंग किंवा रिॲक्शन. त्याची रिॲक्शन काय आहे? प्रतिक्रिया काय आहे? ही प्रतिक्रिया म्हणजेच हे कॉन्ट्रजेक्शन्स. मग फिलिंग स्ट्रॉंग असेल किंवा वीक कोणत्याही प्रकारचं ते रिॲक्शन. एक्झाम्पल काय? हो, दॅट्स अमेझिंग. हाऊ द स्नेक. म्हणजे त्याच्यात व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग असते. या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आहेत, ते फक्त तुम्ही फिल इन द ब्लँक्समध्ये 2 दिले कंसामध्ये, इन ब्रॅकेट दे हॅव गिवन 2. उदाहरणार्थ, सी इज अ स्मार्ट डॅश डॅश हार्ड वर्किंग. हे वाक्य, याच्यात काय? ऑफ करायचं किंवा अँड करायचं. इथं ऑफ लिहायचं किंवा अँड, हे तुमच्यावर अवलंबून. दुसरं आहे, टिंब आर प्लेईंग क्रिकेट. आता इथं ऑब्लिक लिहायचं राहिलं आहे. सी किंवा दे. इथं सी टाकायचं किंवा दे आर प्लेईंग क्रिकेट, तुमच्या मनावर. तिसरं दिलं आहे, टिंब आय गो टू ए जॉब. मग इथं हो यायचं का हुर्यो आय गो टू ए जॉब, किंवा हो आय गॉट अ जॉब. हो आय गॉट अ जॉब, हुर्यो आय गॉट अ जॉब. आणि हे चौथं आहे, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. बघा, मग आता व्हेरी लिहायचं. इथं व्हेरी आहे किंवा ओ आहे? व्हेरी किंवा ओ. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. मग असं हे तुम्ही 4 मार्काचं असतं. अर्ध्या मार्काला असतं. 2 देतात 1 मार्कासाठी. 12वीला 10वीला 9वी 8वी 7वीला तर आहेच. ओके, हे तुम्ही करा, स्टडी करा, मार्क मिळवा. थँक्यू, बाय.